जागरूक ठेवण्यासाठी आपल्या कुटुंबातलं सदस्य ऍक्टिव्ह लागतात किंवा ते थोडे म्हणजे काळजी घेणारे असतात. तसं मला वाटतं सचिन आणि रुपाली मला वाटतं नातीने सुद्धा प्रयत्न केले असतील आणि असा निर्णय घेतला की लग्नाचा वाढदिवस साजरा करावा. आणि हा लग्नाचा वाढदिवस साजरा होत असताना जुन्या आठवणी झाल्या असतील. तुमच्या ज्यावेळेला लग्न झालं 50 वर्षापूर्वी त्यावेळेस तुमची काय परिस्थिती होती, इथलं वातावरण गावचं कसं होतं, गावची मंडळी कशी, आपण कुठे होतो, ही एक आठवण होते. आणि जीवनामध्ये असा क्षण असणं, तुम्ही बसा काय बसा ना, असा क्षण येणं हे सुद्धा महत्वाचं आहे. प्रत्येकाच्या घरात असा क्षण यावं, परंतु हे येण्यासाठी काही गोष्टी चांगलं ऋणानुबंधाचं नातं जुळावं लागतं. आणि रुपालीच्या रूपाने ह्या घरात आमची माळकरांची एक मुलगी आलेली आहे आणि ती लक्ष्मीच्या रूपाने आली असं समजूया. आणि ती ज्या आमच्या मुली ज्या ज्या घरात जातात त्या त्या घराचा एकोपा करण्याचा प्रयत्न करतात. शहरामध्ये आहेत काही इथले आहेत, हे आमचे मोठे 5 मुली आहेत. 5 मुलींचा संसाराचा व्यवस्थित सगळ्या मुली हँडलिंग करतात. हे बघून आम्हाला आनंद वाटतो. आणि ह्या नवीन पिढीला जर काय आदर्श घ्यायचा असेल, ज्या वेळेला आपले आई वडील आपल्या आई वडिलांचा सत्कार करतात, आदर करतात, त्यांच्या पाया पडतात, त्यांना मदत करतात, ही लहान मुलं बघतात, त्यावेळेला खऱ्या अर्थाने अनुकरण ही संस्कृती आहे. ही आपली संस्कृती टिकवण्याचं काम ही पिढी ठेवते. आणि म्हणून मी सचिन आणि रुपाली आणि मला वाटतं दुसरे भाऊ पण आले, सगळ्यांना कुटुंबाच्या सगळ्या लोकांना, अजून माझा परिचय कोणाचा नाही, सगळ्यांना धन्यवाद देतो. फक्त आम्हाला रुपालीने पळवून सांगितलं की असं आहे. पण एक गोष्ट तिने जडवलं की बाबांचा वाढदिवस 50 होतो, इथं 14 वाढदिवस आहे. काय महत्वाचं आहे बघा. म्हणजे 14 वर्षापूर्वी तिचंही लग्न आम्ही केलं होतं आणि ते लग्नाच्या वेळेला आम्ही इथे गावीच केलं होतं. निर्णय बाबा म्हटलं ते आम्ही मोठं सगळे सजेस्ट केलं की तुम्ही गावी लग्न आपण घेऊया. पण गावच्या लोकांना आनंद देण्याचा प्रयत्न करू. शहरामध्ये घाबरत असतो. आणि आजच्या लग्नाच्या तुम्हाला आमच्या माळकर परिवाराच्या वतीने खूप खूप शुभेच्छा. खरं म्हणजे रुपालीचे वडील असले असते तर अधिक बरं वाटलं असतं, परंतु दुर्दैवाने ते आज नाही आहेत आपल्यात. आणि तरीही त्यांचा आपल्याविषयी आपुलकी प्रेम, तुम्ही एकाच भागात राहत होता, आपल्याविषयी नेहमी सांगायचे, तुमचा स्वभाव सांगायचे, तुमचे कष्ट सांगायचे. आणि हे दोघं तर सांगतात की तुम्ही काय मेहनत घेतली, कष्ट घेतली. शेवटी कष्ट घेतल्यानंतर जे खऱ्या अर्थाने फळ मिळतं, म्हणजे म्हणून म्हणतात की शुद्ध बीजापोटी फळ मिळे रसाळ गोमट. तसं हे फळ, हे रसाळ गोमट जे निर्माण झाले ते तुमचा मुलगा, तुमची सून आहे, तुमची मुलं आहेत, नातवंड आहेत, खऱ्या अर्थाने शेजारी आपले काही परिवार ह्या गावातले आलेले आहेत. मी सगळ्यांना धन्यवाद देतो. मी आम्ही हार आणलेत मुद्दा, गुच्छ मिळाला नाही पण हार घेऊन आलोय. 2 हार घालायचे आहेत, ते दोघांनीच घालायचे आहेत. आम्ही त्यांच्या हातात देणार आहे. गावच्या एका माणसाने एक मंगलाष्टक म्हणा, एक लक्षात ठेवा बरोबर. आणि तुम्ही मग ओवी गायची एकाने आणि उखाणा पण म्हणायचं. अरे एक मिनिट, पूर्व पश्चिम ठेवा. हे राहू द्या लावतोय मंगलाष्टक काय म्हणूया. आठवण करा, 50 वर्षी लग्न झाले आणि त्यांचं 14वं आहे, त्यामुळे एक तरी मंगलाष्टक व्हायला पाहिजे. शुभ लग्न सुमुहूर्त स्वस्ती श्री गणनायकं गजमुखं मुरेश्वरं सेदिदं बल्लोळो मुरडं विनायकमं चिंतामणि सेवरं लेण्याद्री गिरिजात्मकं सुहृदं विघ्नेश्वर ओंदर रामोराजन स्वस्तिकं शुभमुहूर्त सुमुहूर्त सावधान. आता कोणाला म्हणायचं तर आजीला हात द्या, आईच्या हातात द्या. तर तू वाचावं लागेल. आता उंच उचललं तर वाचावं लागेल. आता पेढा दे त्यांना भरवायला. पकड ना काका, केक कट करायचा आहे. केक पहिला पेढा तरी दे. गोड काय कधी बोलते फोटो घ्या, कधी बोलते